शहराला पाणी पुरवठा करणारा देवी निमगाव लिंबोडी तलाव नुकताच 100% भरला असून त्यामुळे कडी नदीला पाणी आलं आहे। या पाण्यामुळे कोरडी असलेली नदी खळखळ वाहू लागली आहे। शुक्रवारी सरपंच युवराज पाटील, उपसरपंच दीपक कर्डिले यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, माजी सरपंच अनिल तात्या ढोबळे, माजी उपसरपंच बाळासाहेब कर्डिले, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब भोजने, सागर खेडकर, विष्णू कुसळकर, पत्रकार रघुनाथ कर्डिले, राजाबापू कर्डिले, जयंत खंदारे, बबलू पानसरे, ग्रामविकास अधिकारी तांदळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सय्यद इब्राहिम, तेजवार्ता न्यूज नेटवर्क, कडाष्टी। कडा शहराला पाणी पुरवठा करणारा देवी निमगाव साठवण तलाव हा पूर्ण क्षमतेने भरला नसून तो पूर्ण जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पूर्ण क्षमतेने भरून नदी दुधडी अशी पद्धतीने वाहू लागलेली आहे। मौलाल बाबा किंवा आपले मदन महाराज असतील, सर्व देवांची कृपा, हे पाणी आपल्याला भरपूर आणि असं मुबलक असा पाऊस सुद्धा आपल्या कडा शहरात आणि कडा परिसरात सुद्धा झालेला आहे। या ठिकाणी कडा संपूर्ण कडा ग्रामस्थांच्या वतीने आणि कडा ग्रामपंचायतीच्या वतीने आज या ठिकाणी जलपूजनाचा कार्यक्रम केलेला आहे। जवळजवळ कित्येक वर्षापासून पाऊस पडतो, परंतु पाणी उशिरा येतं। ही पहिली वेळ असेल की जूनमध्ये पाऊस लागल्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात नदीला तलावाच्या खालून येणारं पाणी ते येत होतं, परंतु काल 1 ऑगस्ट रोजी आपल्या देवीनिमगावचा तलाव जो कडा गावाला पाणी पुरवठा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तिथून आहे, तो तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे आणि आज काल 1 ऑगस्टला या नदीला पाणी वाहत आहे। त्यामुळं कडा ग्रामपंचायतची, कडा वासियांची हे पाण्याची समस्या या पावसाच्या निमित्ताने सुटलेली आहे आणि आता यानंतर शेतकरी खरं जर जास्त कोणी सुखी झाला असेल तर ते शेतकरी झाले असतील, कारण याच्या अगोदर पोळा सण असतो। पोळाच्या सणाला बैल धुवायला कुठंतरी हापशावर नळाचं या पाणी धुवावं लागायचे, परंतु आज कित्येक वर्षानंतर शेतकऱ्यांना आपल्या बैलांना नदीत आंघोळ घालायचा योग आलेला आहे। त्यामुळं बळीराजा सुद्धा सुखवलेला आहे। कडा गावची पाण्याची समस्या सुटलेली आहे। आज या ठिकाणी माननीय आमदार सुरेश धस यांनी या ठिकाणी आता 14 कोटी रुपयाची पाण्याची व्यवस्था केलेली आहे, परंतु त्याला अजून 6 महिने लागतील। परंतु या निसर्गाने हे कडा गावावर आणि अन्नावर सुद्धा खूप मोठी अशी कृपा केलेली आहे की 6 महिने काम पूर्ण व्हायच्या अगोदर या कडा गावची निसर्गाने पाण्याची व्यवस्था केलेली आहे। धन्यवाद। वंदना